गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण ग्राफ ऑफ y इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक एक्स पर्यंत आलो होतो. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 47 वर आहोत आणि ग्राफ ऑफ y इज इक्वल टू टॅन हायपरबोलिक एक्स आपण बघणार आहे. Graph of y is equal to tan hyperbolic x. We have for every x belongs to R, dy by dx which is equal to d upon dx in bracket tan hyperbolic x, and derivative of tan hyperbolic x is sec hyperbolic square x. You also know that the first three hyperbolic functions are positive. Thus, tan hyperbolic x is strictly increasing in minus infinity comma infinity. Open interval minus infinity comma infinity. Also, tan hyperbolic 0 which is equal to 0 and limit extends to plus infinity or infinity tan hyperbolic x which is equal to limit extends to infinity e to the power x minus e to the power minus x divided by e to the power x plus e to the power minus x. दोन्ही साइडला म्हणण्यापेक्षा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e टू द पॉवर मायनस एक्स न जर मल्टिप्लाय केलं तर विच इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी 1 मायनस e टू द पॉवर मायनस 2x अपॉन 1 प्लस e टू द पॉवर मायनस 2x. आणि जर आपण x टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे x इज इक्वल टू इन्फिनिटी जर अप्लाय केली लिमिट तर e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. तसंच इथे 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. 1 minus 0, 1 plus 0, the value is 1. When we apply the limit x tends to infinity, our result is 1. म्हणजे प्लस इन्फिनिटी जर ठेवला आपण तर रिझल्ट 1 आला. मायनस इन्फिनिटी ठेवून बघू अँड लिमिट x tends to मायनस इन्फिनिटी tan hyperbolic x which is equal to limit x tends to minus infinity. Formula for tan hyperbolic x is e to the power x minus e to the power minus x divided by e to the power x plus e to the power minus x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही साइडला जर आपण e to the power x न मल्टिप्लाय केलं तर हे 1 होऊन जाईल, हे 1 होऊन जाईल आणि हे e to the power 2x e to the power 2x असं आपल्याला मिळेल, जे की इथं मी लिहिलेलं आहे. लिमिट x टेंड्स टू मायनस इन्फिनिटी e to the power 2x minus 1 divided by e to the power 2x plus 1, and when we apply the limit x tends to minus infinity e to the power minus infinity 1 upon e to the power infinity 1 upon infinity म्हणजे 0. इथे सुद्धा e to the power minus infinity 1 upon e to the power infinity 1 upon infinity is 0. So minus 1 upon plus 1 म्हणजे we get minus 1. जर आपण निगेटिव्ह इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी म्हणजे फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू जर आर चा विचार केला तर पॉझिटिव्ह 1 2 3 कडे जर सबस्टिट्यूट केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळते 1 आणि निगेटिव्ह व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करायचा ठरवलं तर व्हॅल्यू मिळते आपल्याला -1. म्हणून द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू tan हायपरबोलिक x इज ॲज अबव. कसं आलं होय? व्हेन वी सबस्टिट्यूट और व्हेन वी अप्लाय द लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी तर ग्राफ कसं येऊन राहिलं? पहिले एक तर y इज इक्वल टू 0 कधी आलं हे म्हणजे इथं ओरिजिन पाशी x आणि y इज इक्वल टू 0 व्हेन tan हायपरबोलिक 0 इज 0. 0 च्या नंतर समजा इथे 1 असेल, इथं -1 असेल, हा जो पॉइंट असेल तर ह्या क्वाड्रंट मध्ये जी कर्व मिळत आहे ती कर्व मिळत आहे आपल्याला when we substitute or when we use the limit x tends to plus infinity. Here minus infinity. This is the curve for the
tan hyperbolic x is strictly increasing in open interval minus infinity to plus infinity. So this. Also y is equal to 1 and y is equal to minus 1 are the two asymptotes of the curve y is equal to tan hyperbolic x. हे इथं प्लस, इकडे जर गेलो तर प्लस, इकडे जर गेलो तर प्लस, इकडे जर गेलो तर मायनस, खाली आलो तर मायनस. त्यामुळे आपल्याला ही डायग्राम अशी मिळेल. टॅन हायपरबोलिक एक्स ची डायग्राम आपल्याला अशी मिळेल. याच्यावर प्रश्न विचारायचा असेल तर y जर टॅन हायपरबोलिक एक्स असेल तर dy बाय dx इज इक्वल टू सेक हायपरबोलिक स्क्वेअर एक्स एक उत्तर असू शकतो. दुसरा उत्तर असं असू शकतो की कॉसचा जो फॉर्म्युला आहे, कॉसचा काय फॉर्म्युला आहे, कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये याला असं लिहू शकतो आपण, अँड इट्स स्क्वेअर 2 अपॉन e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x होल स्क्वेअर. हे बी ऑप्शन्स आणि सी ऑप्शन्स बोथ ए अँड बी आणि डी ऑप्शन्स नन ऑफ दीज. अशा पद्धतीनं याचं उत्तर असेल. सेक हायपरबोलिक स्क्वेअर एक्स सुद्धा उत्तर आहे. जर y टॅन हायपरबोलिक एक्स असेल तर dy बाय dx काय, हे बी उत्तर आहे, हे बी उत्तर आहे. म्हणून बोथ ए अँड बी अशा पद्धतीनं आपण याची डायग्राम टॅन हायपरबोलिक एक्स ची डायग्राम बघितली. आता बाकीच्या ज्या डायग्राम्स आहेत ते डायरेक्ट मी तुम्हाला काढून देतो, ते केअरफुली बघून घ्या. ग्राफ ऑफ y इज इक्वल टू कॉट हायपरबोलिक एक्स, y इज इक्वल टू सेक हायपरबोलिक एक्स अँड y इज इक्वल टू कोसेक हायपरबोलिक एक्स. डायरेक्ट डायग्राम आपण इथे ड्रॉ केलेले आहेत. The following are the graphs of y is equal to cot hyperbolic x, y is equal to sec hyperbolic x, y is equal to cosec hyperbolic x. जर आपल्याला व्हेरीफायच करायचा असेल तर कॉट हायपरबोलिक एक्स चा तुम्ही इथं e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x अपॉन e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x हा फॉर्म्युला यूज करू शकता. कॉट साठी कॉट हायपरबोलिक एक्स साठी e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x होल डिवाइडेड बाय e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x हा फॉर्म्युला यूज करू शकता. सेक हायपरबोलिक x इज इक्वल टू 1 अपॉन कॉस म्हणजे 2 अपॉन e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x हा रिझल्ट यूज करू शकता. आणि कोसेक हायपरबोलिक एक्स म्हणजे 1 अपॉन साइन म्हणजे 2 अपॉन e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x असे तीन रिझल्ट आपण यासाठी यूज करू शकतो. तर डायग्राम y इज इक्वल टू कॉट हायपरबोलिक एक्स हे y इज इक्वल टू मायनस 1 जे की इथे डॉटेड लाईन काढलेली आहे आणि y इज इक्वल टू 1 हे इथे y इज इक्वल टू 1 ही डॉटेड लाईन काढलेली आहे. हे 0 म्हणजे each of these curves possesses asymptotes. Also the asymptotes of y is equal to cot hyperbolic x are x is equal to 0, y is equal to 1 and y is equal to minus 1. अशा पद्धतीची डायग्राम आपल्याला मिळेल. मग त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाइप जर विचारायचा असेल तर आपण जर कॉट हायपरबोलिक x इज इक्वल टू y असेल तर dy बाय dx इज इक्वल टू काय असेल तर या फॉर्म्युल्यावरून डिफरन्शिएट केलं तर e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x अपॉन e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x हे लिहू शकतो. दुसरं हे लिहू शकतो. तिसरं अजून आपण याला न्यूमरेटरला याला डिनॉमिनेटरला लिहू शकतो. अशा तऱ्हेनं आपण नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह लिहिल्याच्या नंतर जे करेक्ट असेल ते आपल्याला याच्यामध्ये सांगता यायला पाहिजे. तर हे झालं.
y इज इक्वल टू सेक हायपरबोलिक एक्सचा जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर 2 अपॉन ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स. dy बाय dx जर काढायचं असेल तर u अपॉन v चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. u अपॉन v चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx डिवायडेड बाय v स्क्वेअर वेअर v इज नॉट इक्वल टू 0. तर त्या पद्धतीनं y इज इक्वल टू सेक हायपरबोलिक एक्स इज y इज इक्वल टू 0. तर त्याची डायग्राम जी येईल ती अशी येईल. आणि y इज इक्वल टू कोसेक हायपरबोलिक एक्स साठी हे इथं ओरिजिन आहे. y इज इक्वल टू कोसेक हायपरबोलिक एक्स, y इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 0, जे की इथला पॉइंट आहे. अशा तऱ्हेनं आपण डिफरंट हायपरबोलिक फंक्शनचे ग्राफ ड्रॉ करू शकतो. तर मित्र हो, आपण आज इथेच थांबणार आहे. फॉर्म्युले तुम्हाला करायचे आहेत. फॉर्म्युले फार महत्त्वाचे असतात, त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप विचारले जाते. तर फॉर्म्युले म्हणजे हे जे साइन पासून तर कोसेक पर्यंत, साइन हायपरबोलिक एक्स ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय 2, कॉस हायपरबोलिक एक्स ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय 2, टॅन हायपरबोलिक एक्स ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स, कॉट हायपरबोलिक एक्स ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स, सेक हायपरबोलिक एक्स 2 अपॉन ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स, कोसेक हायपरबोलिक एक्स 2 अपॉन ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स. अशा पद्धतीनं सगळे फॉर्म्युले आपल्या माइंडमध्ये असले तर आपल्याला फार मदत होते कुठलंही एक्झाम्पल सोडवायला. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.